पाकवादी निवाजवनंतर मला लागला. वा आपुलिया हिताजुवासी जागता धन्य माता पिता तयाची आप पुढी कन्या पुत्र होती ती सात्विक तयाचा हरिक वाटी देवा पिता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची कुणी कन्या पुत्र होती ती सात्विक तयाचा हरिक वाटी देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती ती सात्विक तयाचा हरिक वाटी देवा विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तिची वंदू श्री चरण सद्गुरूचे ते नमस्कार म्हणतात. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैरागी भक्ती स्वरूपम सदालंकृत साधु संन्यास योगम मुख्य यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम कामा बांधावरे
चक्रवर्ती त्यांची पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया नामाधी क्रोध काम प्रस्तुत सेवेकरता निवडलेला आपण जगद्गुरु जगदवंदनी महाराष्ट्राचं भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी तुमच्या आमच्या उद्धाराकरता प्रयत्न केले आजही ते साधू आहेत देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा या ठिकाणी सेवेकरता निवडलेला घेतलेला अभंग कार्यक्रमाला आरंभे आवडे अभंग सोपाय महाराज आरंभे आवडे आदरे आले हा वाचणारा हा जो कार्यक्रम आहे हा जो सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे कधी न खंडणारा अरे तुकाराम महाराज विजयच्या निमित्तानं साधू संतांच्या आशीर्वादात अखंड हरिनाम सप्ताहाचा असणारा अडीच तप झालेत महाराज 2.5 तप 2.25 म्हणा 30 वर्ष आज जवळजवळ 30व्या वर्षामध्ये ही सांगता होत आहे सप्ताह चालू आहे. आता जर वारकरी संप्रदायाला जर विचारलं बरेचसे लोकांना विचारतो आम्ही का वारकरी हा जो नाथ संप्रदायाला आरंभ कुठून झाला कीर्तने बेटाचं कीर्तने महाराज मी बेटाचं मनुष्य शराला बेट मला सांगा वारकरी संप्रदायाची मंडळी आहे तुम्ही वारकरी संप्रदायाचा नाथ संप्रदायाचा आरंभ आणि सांगा याचा प्रारंभ उजून कुठून झाला नुसता सत्ता नाही महाराज तुम्ही जी बसलेली मंडळी वाचस्पती मंडळी पोहोचलेली मंडळी आणि समाजाला हे कळलं नाही महाराज साधारण हा विना कळला नाही तर मला काय होतं 2-2.5 तासामध्ये महाराज मला 4 तास लागतात हा जो सोहळा हा जो विनायक हा जो वारकरी संप्रदाय याचा आरंभ आहे महाराज आरंभ लाल बहादूर शास्त्रीच्या गावापासून फार मोठा आरंभ आहे आणि एकांतावासी भगवान पार्वती आणि भगवान शंकर मी थोडा नाथ संप्रदायाचा आरंभ सांगतो पुढे येतो माता एका भगवंताने कार्य करायचं अवतार घ्यायचा ठरला मग तो अवतार म्हणजे सामान्य नाही ना आयोनी संभव अवतार आहे आणि त्या अंड्यामधून वर आलेले अंड फुटलेलं आहे महाराज मच्छी पोटी मुलगा झाला मच्छिंदर नाव त्याला मच्छी पोटी झालेला मुलगा आहे त्याचं नाव आहे मच्छिंदरनाथ इथं नाथ संप्रदायाचा आरंभ आहे कळलं का तुम्हाला अभंग काय आदिनाथ उमा बीज मच्छिंद्राला धनी सज चंद्र आहेत मच्छिंद्रनाथ
दत्तात्रया जवळ नेला, महादेवाने धरून नेलं हो, आणि जवळ नेलं आणि दीक्षा दिली मला. सिंगी सहेली कुबडी पावडी पोशाख दिला. ए शिंगी सहेली कुबडी फावडी पोशाख दिला. पायामध्ये खडवा घालून तीर्थाला गेला. गयात गया गाठून बाबा आले द्वारकेला. कुठं आले ते? एकत्र आले सगळे देव तिथं आले महाराज. आणि तिथून पुढं काय घडलं महाराज? तिची प्रेम मुद्रा गोरक्षाने धरली, पूर्ण कृपा केली. गहिनीनाथाला कृपा केल्यानंतर पुढं काय घडलं? गहिनी प्रसादे ओढून घेतला. कॅच केला निवृत्तीनाथाला. मला लांब नाही जायची कीर्तनात, मला पुन्हा लांब जायचंय. पुन्हा सकाळी मला येवला तालुक्यात कीर्तने. या लोकांनी वैतागलं हो. 85 वर्षाचं वय माझं, 85. सिटी बॉक्सर आहे माझ्याकडे, सिटी बॉक्सर चालायला. खाली येऊन बोललो तुम्हाला. निवृत्तीनाथाला क्या केलं? गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चौधरी. हा संप्रदाय इथं मिळाला. माता वारकरी संप्रदायाच्या पायाला पहिले 2 बळी गेले. कोण गेले पहिले 2 बळी? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. कळलं का? हाय कीर्तने आमचं आहे. मला बोलायचंय कीर्तनामध्ये, कारण समाजाला कळलेलं नाही. मी उगाच थोडं बोललो. मला सांगा, विणा वाजायला गावातले लोक आहे का बाहेरचे आलेले? तुम्हाला माहिती आहे का विणा म्हणजे काय? ते विण्याचं बोलतो. हा विणा पंढरीमध्ये पाहिजे होता. कुठं पाहिजे होता? पण तिथं तुकाराम महाराजांचे पट शिष्य निळोबा आहे, डॉक्टर साहेब. आणि त्यांना तो मुलगा सापडा मला. आणि मुलगा सापडा फिरत 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 त्या मुलीच्या जवळ आले. मुलीच्या इथं त्या मुलीचं नाव होतं घसनेश्वरी. कुमारी येते, तिचं नाव घसनेश्वरी होत. तिचं दर्शन घेतलं माणूस निळोबाला त्या मुलीचं. आणि मग दर्शन घेतलं भगवान शंकर पार्वतीचं. ओवी 12व्या अध्यायामध्ये जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंद वर्षिते हे जगदंबा. दर्शन घेतलं, पुढे निघाली. त्या मुलीला वाट दाखवली महाराज. वाट, तुम्हाला मुलगा पाहिजे ना, तो तुमची वाट पाहतो महाराज. कळलं का तुम्हाला? तो फिरत फिरत आले निळोबा. त्याला विना जेव्हा होतो का Jaya
आता सांगा फिरत फिरत इथपर्यंत आले. तो मुलगा वाट पाहत होता महाराज भेटीची, कधी भेटतील मला गुरु. तर पुढं हार विना, गावाने सप्ताह करायचा तर गावातच विना वाजवला गेला पाहिजे. सप्ताह करू नये, विना गावातच मंडळीनं वाजवायचं. तर तो सप्ताहाचं शेवट गोड गोड तुझे रूप देही मज प्रेम सर्व काळ सर्वाविष्य. कळलं का तुम्हाला? तो विना कुठे आला? पंढरीला पाहिजे होता, पंढरीत पाहिजे होता हा विना. तो निरोबा राय चालत चालत हा मार्ग जायचा. आणि तो मुलगा लायक सापडा वैजापूर तालुक्यामध्ये. कळलं का तुम्हाला? कुठं सापडा? वैजापूर तालुक्यामध्ये शिऊर संस्थान. कोणाच्या गळ्यात टाकला? शंकर स्वामीच्या गळ्यामध्ये विना टाकला. आणि निळोबारायने हात जोडले शंकर स्वामीला. फिरत आलो, लांबून आलो, दुरून आलो, मुलगा सापडला नाही. विना ठेवला गळ्यामध्ये आणि हात जोडले महाराज. कळलं का तुम्हाला? निळोबारायने हात जोडले. जन्मोजन्मी सांभाळिले, शंकर स्वामी कोण? साक्षात्कार झाला ना तो. आणि हा निरोप पुढे पाठवला होता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे मज धाडीले निरोप. हे कुठे येते? ज्ञान कोणे, वैराग्य कोणे आणि भक्ती कोणे? तर तिन्हीचे नाव सांगा मला. खाली बसलेली मंडळी सत्कार करतो इथं. विना तुम्हाला कळला नाही. विनेचं काय महत्व आहे? त्या विनेचं महत्व म्हणजे जिथं भगवान आणि थोड्या विषयापासून बाजूला गेलो, अभंगापासून सुद्धा बाजूला जातो. आता सुरडकर महाराज, नारद आणि भगवान पांडुरंग आहे. तिथं नारदाची नारंदी झाली. कुठं झाली? नारदाची नारंदी झाली कुठं झाली?
नारदाला 7 पोरं झाले. ते कुठं ते मुलं वैजापूर तालुक्यामध्ये कोणत्या गावात झाले? नारदाला. नुसता सप्ता नाही महाराज. हा टोले टोले हे सगळा व्यवहार झाला व्यवहार. हो इथं ह्या वयापर्यंत अजून मी बॉक्सर गाडीवर या वयापर्यंत. डोळ्याचं ऑपरेशन ह्या डोळ्याचं उजव्या त्याला मला 6,000 रुपये नाही. तुम्हाला सत्य सांगतो मी, परिस्थिती माझी भूमिहीन माणूस. आणि पांडुरंग नारद कुठे आहे? काशी खंड ग्रंथ लिहिला अगस्त्य ऋषीना. कुठं लिहिला? हा अहो काही 80 वर्षाचे झाले. मी तर पार 85 वर्ष आलो जवळजवळ. 85 चालू झालं तरी मला कवडीची अक्कल नाही. मला तुमचे काय उठते भांडणं घेऊ महाराज. अरे ते 2 लोक होते. कुठे ग्रंथ लिहिला? आणि पाण्यामध्ये 12 वर्ष ग्रंथ लिहिला. आणि भगवंत शंकर जवळ आले. शांत अगस्त्य ऋषी तुला काय पाहिजे? अगस्त्य ऋषीने काय सांगितलं माहिती? मला इथं समाधी नकोय. मला समाधी महाराष्ट्रामध्ये पाहिजे. ती समाधीची जागा अगस्त्य ऋषीचा डोंगर आहे मनमाड जवळ. आणि काही म्हणू जवळ आले तरी काय तुम्ही शांतच नाही बसले काय? चिरा ठेवला समाधीवर. नारदाला सांगितलं पूजा करा. आणि त्या समाधीवर चिरा ठेवला. तिथून निघाले तर तिथं देवी होती. पुढं ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी केलेली 9व्या अध्यायामध्ये. ही दारमणी नेलीची देवी जैशी का स्वरूप तुझी, तैशी नित्य नूतन जाणीची गीता तत्व. असणारी ती पार्वती आहे. आणि त्या पार्वतीचं दर्शन झालं. कुटुंब गावी आले. विठोबाच्या कुटुंब गावामध्ये येवला तालुका नारदाची नारंदी येवला तालुक्यामध्ये झाली. सांगतोय तुम्हाला अजून आरंभ कीर्तनाकडे नाही. कीर्तन चालव 3:30 वाजेपर्यंत. तुम्हाला वाटतं मी काय आळंदीला जाऊन पास नाही झाले हो भाऊ. 25 वर्षे सराला पेठ आणि 20 वर्षे देवगड. 45 वर्षाचा परमार्थ आहे दोन्ही संस्थानावर. 2 साधूच्या कचाट्यातून बाहेर आलो. सामान्य खेळ नाही. आता हे नाना पाटील आमचे जगतात आमच्या गावचे. त्यांना निरोप पळायला कोणातरी आमच्या नानाला तारीख घ्यायची सांगितली. तर मला कधी तुमच्या औरंगाबाद म्हणजे आलो मी 4-2 वेळेस. हे असणारी देवी आहेत. पुढं पांडुरंग देवीचं दर्शन घेतलं. विठोबाच्या कोटम गावी थांबले आणि पुढं सराला पेटला आले महाराज. तुम्हाला विण्याचं महत्व सांगतोय मी, बाकी नाही काही. विणा म्हणजे काय? सारा सार विचार नामधरा कंठी, डोळे तुम्ही घ्यारी सुख विठोबाचे मुख. जर डोळ्याला जर चांगलं पाहायचं असलं तर
इतकं वाईट नजर आहे, इतकं काहीच नाही, डोळे वाईट आहे, चांगले. अनेक सराला भेटला. गंगागिरीजी महाराजांचे असणारे गुरु लक्ष्मणगिरीजी महाराज माटूर ठाण श्रामपूर तालुका. नारदाला सांगितलं यांच्या गळ्यामध्ये विणा टाका, विणा त्यांच्या गळ्यामध्ये टाका, पूजा करा. गंगागिरीजी महाराजांची गुरुची पूजा नारदाच्या हातानं. आज बेटामध्ये 206 वर्षाचा विस्तार आहे. आजही बेटामध्ये विणा चालू आहे. आज बेटात विणा चालू आहे. म्हणजे कळलं का तुम्हाला? विणा कळला. सत्ता सत्ता म्हणजे काय? आणि तिथून नारदाला त्याग लागला. वैजापूर तालुक्याचे गाव. देवा कैशी फुल पडली, वाटूळ आली. वाटूळ गेली स्वर्गाला, जाऊन भेटली नारदाला. 60 पोरं झाली त्याला. वैजापूर तालुका डाक पिंपळगाव. नुसतं मोगम शास्त्र नाहीये भाऊ, मोगम आहे काय शास्त्र? आज तुमच्या आमच्या उदाहरण करता या लोकांनी मठ बांधले का? ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे मठ बांधला, तुकाराम महाराजांनी पुढे मठ बांधला, सावता महाराजांनी कुठं मठ बांधला, चोखा वेळ्याने कुठं मठ बांधला. कुठे आहे ते लोक? कुठे आहे साधू? साधू कुठे आहे महाराज? आजही श्री आमचे असणारे योगीराज परमपूज्य परमादरणीय भास्करगिरीजी महाराज रुपयाला हात लावित नाही. महाराज रुपयाला हात लावित नाही, हात लावित नाही. तुम्हाला काय सांगावं? तुम्ही म्हणता राणू महाराज काय उपयोग नाही. इथं आले तर दुरून आले, सत्ता करून राहिले ना. 25 वर्ष येऊन गेले. महाराजांचं इथं कीर्तन होऊन गेलं, नारायणगिरीजी महाराजांचं या जागेवर. आता मला संधी भेटली, सापडायला संधी तरी पडी या पडी बंदी. मला मिळाला चान्स. माझं भाग्य आहे. तुमच्या गावात आलो, तुमचं दर्शन झालं. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांनी स्वतःच हित पाहिलं नाही, स्वतः काही मागितलं नाही. आणि पांडुरंगाला एवढंच मागितलं, आणि का दुसरे मज नाही आता नेमविल्या चित्ता. मला फक्त देवा पांडुरंग ध्यानी जागृती सोपानी एवढंच मला द्या. काय मागितलं तू बरं? काय नाही मागितलं जीवनामध्ये. जेव्हा ती वेळ आली, वेळ कोणती? 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी विरोध केला. काय नाव होतं त्या टाळकऱ्याचं? मला 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी विरोध केला. विनेकरी 60-65 झालं ना. आता जवळ आहे का महाराज? जवळ आले काही काही माणसं, फार जवळ, तरी कळलं नाही. तुकाराम महाराजांचे टाळकरी 14 होते. आता हे कीर्तन सत्ताच आहे. तुम्हाला 13वा 14 10वा 13वा 15वा 16वा हे सगळं सांगितलं असतं, पण ते कीर्तन हे नाही. इथं असणारी ही मुलगी जवळ बसलेली आहे. त्या मुलीचं वय असेल 11-12 वर्षाचं. दिव्य हरिभक्तीपरायण दिव्य जयस्वाल. पाठीचं केवढं मोठं योग आणि केवढं मोठं कार्य आहे महाराज. त्याला भाग्य लागतं, भाग्य. कोण पुण्य यांचा सेवय लागी सेवक झालो. सेवा करावी लागते महाराज. हा काय विषय चालू होता आपला? हा वा वा वा. इतके उशिरा? राम 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 राम. येथे अवघे वाया गेले, येथे अवघे वाया गेले.
काय करावं लागेल? तुकाराम महाराजांचा विषयच कळला आणि मला कुठवर राहतो आपण, कुठवर राहतो बाबा? 14 टाळकऱ्या पाहिजे. एक टाळकरी गेले, त्याचं नाव होतं रामेश्वर भट्ट. विरोध गेले तुकाराम महाराजांना वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा इथं पोहोचलेली गायनाचार्य महाराज. हे सगळे टाळकरी ना, हे सगळे कीर्तनकार लोक आहेत. महिला मंडळ सुद्धा पोहोचलेले. काय वर्णन करावं? वाचणारे 14 टाळकऱ्यापैकी टाळकरी गेला नाही म्हणून. तो विद्वान होता, पंडित होता, ब्राह्मण होता. तो विरोध गेला. सांगितलं म्हणले तुझं थोतांड बंद कर. गोपाला पाटील गावीचे हे लोक आता मद भीक कोण घाली. मग हे दुःख तुकाराम महाराजांनी गावातल्या लोकांना सांगितलं. देवाला सांगितलं काय दुःख देणे? अजिबात नाही. इथे 13 होते जवळ. भल्या लोका पाशी सांगितलं रे भल्या लोका पाशी सांगितलं रे कोणालाच नाही गावात. या टाळकऱ्याच्या पुण्यावर गाव आहे महाराज. टाळकऱ्याची गावकरी निंदा करतात. निंदा करू नये. माणसाची निंदा करणं महापाप आहे. निंदा किंवा स्तुती करावी देवाची, येर मानवाची करू नये. कोणाची निंदा करता हो? काय तुमच्या जवळ एवढं वैभव आहे? वैभव पाहिजे. त्या आईजवळ वैभव होत. तिनं मुलाला सांगितलं. मुलगा जवळ आला महाराज. अरे या हिंदू धर्माच्या स्त्रियावर अन्याय होतो. हा 9व्या अध्यायामध्ये श्लोक आहे. विठाला विठाला अन्याय होतो. पुत्राम पुण्यम नरकात राहायची ती पुत्र. हा पुत्र संतती चांगली पाहिजे. आईनं सांगितलं या स्त्रियावर अन्याय होतो. तेव्हा आईचे शब्द आहे महाराज मुलाला. मुलगा कसा आहे? जिजाबाई बोलाली जाण शिवाला गुण नाही कठीण कार्य तुझ्यासाठी. उभा महाराष्ट्र तुझे पाठी रक्षणा माय भवानी. कळलं? तू मुलगा आहे. तेव्हा मुलाने आईला काय प्रत्युत्तर केलं? तब आता असता मम श्री आणि न भुवरी सारी इंद्रपुरी कथा मग काय कोंडण्याची. शपथ मी घेतो तुझ्या चरणाची मला नच आई भीती मरणाची. तो मुलगा होता महाराज. पुत्रम पुन्नम नरकात राहती ती पुत्र. पुत्र संतती चांगली. आज जर आपल्याला जर शिवाजी महाराज नसते तर आज आपण कुठं असतो महाराज? सत्तेच नसते झाली. हा पुत्र व्हावा ऐसा चांगला व्हावा. चांगली पाहिजे पुत्र संतती. तुकाराम महाराज
सगळा पाण्यामध्ये बुडायला लावला महाराज. पण त्याची सेवा आहे. बाप रखुमा देवी वरू विठ्ठले चित्त चैतन्य माझी नेली. कळलं? सगळं चित्त चैतन्य चोरून नेलं. सगळं तो मी ते बुडून टाकलं नव्हतं पाण्यामध्ये. 2 शेळा आलेल्या आहे मानस सरोवर वरून. मानस सरोवरला कोण गेलं? आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामधला फक्त एक साधू जायले, भगवत नंदगिरीजी महाराज. मानस सरोवरचं स्नान करायला ती चीन मध्ये त्यांची समाधी झाली मला वाटतं. एवढाच महात्मा गेला. तिकडून 2 शेळा आलेल्या आहेत. एक शेळ आणि समाधीवर अगस्तीच्या. एक अग्निजन्य नावाचा खडक मानस सरोवरवरून आलेला आहे. इंद्रायणीच्या काठावर खडकावर. तो खडकावर, ज्या खडकावर उभे राहून ते शास्त्र बुडवलं तो अग्निजन्य नावाचा दगडी महाराज. आणि एक शिळा ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर महाराज. ध्यानात ठेवा. मी जास्त बोलणारा महाराज आहे. आता त्याला नाविलाजी. हे लोक आवरायला तयार नाही हो. असणाऱ्या या शिळा आहेत. ही तुकाराम महाराजांचा विषय. तो टाळकरी ते सगळं शास्त्र भगवंताने जशास तसं ठेवलं. याच कारण या भगवंताने स्वप्नात येऊन सांगितलं. मी आळंदीच्या मुलांना विचारलं तुकाराम महाराजांना अनुग्रह कुठं झाला? कुठं झाला अनुग्रह? वा हुशार मंडळी बसले. ओतूरला अनुग्रह झाला. तोही स्वप्नात झाला. गुरु नव्हते, समाधी झालेली होती. आता तो माळे घालून काढी ती मोकार वारकरी. काही उपयोग नाही महाराज. आता काय पाठीमागं जाऊन जर बोललो तर तुम्हाला राग येईल. एक तर का माळ घालू नये. माळ कोण आहे ती महाराज? तिला भगवान विष्णूला सुद्धा शाप दिलेला आहे. तुळशीमध्ये पडेलेत महाराज शिळावून. कळलं का तुम्हाला? तिचं नाव आहे वृंदा. माळ घालू नका आणि घातली तर काढू नका. काय उपयोगी? शास्त्र सगळं शास्त्र बुडवलं आणि त्या कल्पतरूच्या झाडाला पाठ लावून बसले इंद्रायणीच्या तीरावर. आणि भजन चालू आहे. टाळकरी आहे. 2 नवरा बायको आहेत महाराज. तुकाराम महाराज आणि जिजाबाई. ती म्हणले ते एका ठिकाणी. जिजाबाई म्हणे तुकारामाला विठ्ठल म्हणतोस मेल्या. तुझ्या लाज न वाटे जीवाला. भजन करतो हरी हरी या भजनाने केले भिकारी. तुला कशी येईना मरी. शास्त्र सांगतो शास्त्र. हा हे महाराजांचे शब्द आहेत हो. सगळं शास्त्र तसंच तसं ठेवलं. स्वप्नात जाऊन सांगितलं तुमच्या वया जशा तशा आहे. जरी दगडा सहित भजनाच्या गजरामध्ये घेऊन जा. अभंगाचं पहिलं चरण.
आपुलिया हिता दुआसे लागता आपुलिया हिता दुआसे लागता आपुलिया हिता दुआसे लागता आपुलिया हिता वयोवृद्ध आहे पण महाराज ध्वनी ही जी मंडळी ती टाळकरी यांची ध्वनी आणि यांची मिळवणी हे दोन्हीच महाराज या ध्वनीला जिंकलं जिथं राम आणि हरण एकत्र आलं गंगापूर तालुक्यामध्ये. हा थोडं लांब गेलो कुठं आलं होतं राम आणि हरण एकत्र गंगापूर तालुका. कुठून कोणत्या गावातून गेले वेद चोरून गंगापूर तालुक्यातून वेद चोरी गेले ब्रिटिश सरकारला नेले ते गंगापूर तालुक्यातून. असा कार्यक्रम आहे ना महाराज. टोलीची टोली ही लोक जरा सोडेत हा मोगम नाही येत. हरण आणि राम एकत्र आला मालुंजाच्या पश्चिम बाजूला टेकडीवर जिथं वेद होते तिथं आलं होतं हरण. तिथून वेद गेले नाव आहे माहिती पण मुक्ती भांडाय हा सोपं नाही महाराज. एवढं हे कळलं नाही शास्त्र. मुलगा आहे 5 वर्षाचा मुलगा 5 वर्षाचा मुलगा आहे आणि 5 वर्षाचा मुलगा गुरुना खांद्यावर घेतला. गुरुपासून दीक्षा ग्रहण गुरुपासून दीक्षा ग्रहण. ते पुरुषाशी नवे जन्म नवा जन्म आहे. ज्यांनी उर्वरित आयुष्यामध्ये माळ घातली त्यांचा उर्वरित आयुष्यामध्ये नवा जन्म आहे महाराज. हे ध्यानात ठेवा. तुम्ही म्हणता आणला महाराज अवघडे का त्या स्वामीला अशी दीक्षा दिली त्या प्रयागला. स्वामी देवगडचे प्रकाश नंदगिरी महाराज. ऊसासारखा पिळल्या गेला तो साधू ऊसासारखा. जसा चरकामध्ये ऊस घालतो ना तशी दीक्षा दिली महाराज. आखाड्यातले साधू म्हणतात त्या. उगा 2-3 लोक आहेत. पुन्हा असणारे गुरुवारी शांतगिरीजी महाराज आखाड्यातले साधू. गुरुवारी रामगिरीजी महाराज गुरुवारी भास्करगिरीजी महाराज रंगनाथ महाराज परभणीकर. तुम्हाला सांगतो अजून आताचा मुलगा आहे हा प्रकाश नंदगिरी महाराज 42 वर्ष वय. त्याला उसासारखा पिळून काढा त्या प्रयागमध्ये. ही दीक्षा आहे महाराज. फुकट आहे काय
असा गल्लीबोळातला मुलगा चालेल का संस्थेवर? कुठं कोणाला जायचं कुठं जायचं? जे आई कीर्तनाला भाकर बांधून जातो कीर्तनात, काय कीर्तनामध्ये काय सारे आणि काय घेतलं तुम्ही त्या कीर्तनामधून? काय घेतलं? काय विषय चालू होता आपला बाबा? हरण एकत्र आलं ती जागा आणि मग तिथून तो वनवास हे मग राम हा कोण आहे? ज्ञान आहे, ज्ञान. लक्ष्मण वैराग्य आणि सीता भक्ती हे वनवासाला गेले. कुठे आज ज्ञान, कुठे वैराग्य, कुठे आजचा माणूस, कुठे आजचा तरुण? कळलं? अरे 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 अवस्था कठीण होणारी 5-10 वर्षामध्ये. तुम्हाला काय सांगावं? शास्त्राचं काही बिघडणार नाही. ही मंडळी आहे हे तसेच राहतील. हरिपाठ तसाच राहील, ज्ञानेश्वरी तशीच राहील, भागवत तसाच राहील महाराज. पण तुमची काय परिस्थिती होईल हे आठवतं का आपल्याला? ती सीता म्हणजे भक्ती, वैरागी, लक्ष्मण, राम, ज्ञान या साधूना अवतार घेतला. अवतार काहीतरी आहे अवतार. तुम्ही काहीतरी प्रमाणित आहे अवतार. तुम्ही धराय कारण साधून आणले. ती काय तुम्हाला साधू कळे? कुठं झाली जनार्दन स्वामीला अनुग्रह? कोणत्या तालुक्यात? या तालुक्यामध्ये कोणत्या गावात झाला? गंगापूर तालुक्यामध्ये. कुठं झाला भास्कर गिरीजी महाराजांना अनुग्रह देवगड सोडून? कुठं झाला नारायणगिरीजी महाराजांना अनुग्रह सराला बीट सोडून? अजून तर बोलत बरस बोलत तुम्हाला. आणि एवढं सांगतो तुम्हाला, सराला बीट संन्यासीचं नाही, देवगड संन्यासीचं नाहीये, वेरूळ सुद्धा संन्यासीचं नाहीये, शिवूर संन्यासीचं नाही. मग संन्यासी कोण हे कळलं पाहिजे. हे जर जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला संसार सुद्धा कळणं अवघड आहे महाराज. हा संसार कळायला काय? ओळखीला हरी धन्य तोची संसारी. संसारात हरीला ओळखावा लागेल तेव्हा संन्यासी कळेल. कळलं का तुम्हाला? 5 वर्षाच्या मुलाला खांद्यावर घेतलं आणि दौलताबादच्या डोंगराजवळ आले आणि चक्रव्यूह तयार केला गुरुना. जसा अभिमन्यूला चक्रव्यूह केला होता तसा चक्रव्यूह तयार केला महाराज. आणि बोरीचं आळं होतं, त्याच्यातून बाहेर यायला जागा नव्हती त्या मुलाला. त्या मुलाचं नाव काय? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. त्या बोरीच्या आळ्यामध्ये ठेवलं आणि गुरुना सांगितलं आता दत्तात्रय येतील त्यावेळेला त्यांच्या पायावर नतमस्तक व्हा. मग त्या चक्रव्यूहातून बाहेर यायला रस्ता धोकाय देवकीच्या मुलापासून कंसाला. पण तिथं कोण होता महाराज? वसुदेवाने संधी साधून पहारे करी होते उघडले सारे दारी आवडले. सगळे झोपेत होते, दार उघडले तसे आणि दत्तात्रय आले आणि बोरीतून रस्ता मिळाला महाराज. कोणाला? नाथ महाराजांना उचलून घेतलं दत्तात्रय. कळलं? हा बोलिया येता
जुवासी जागता धन्य माता पिता 6 महिने दौलताबादच्या डोंगरावर राहिले. तिथून गुरुना पुन्हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना पुन्हा पैठण मध्ये आणलं. तेव्हा देवाला अवतार घ्यावा लागला भक्ता करता. भक्तासाठी तो जगदेठी बसून माळावर पाखरे उडवी सारग धर. नामदेवासी मंदी ब्राह्मणा जात तुझी वंगळ निग बाहेर करशी विटाळ. तेव्हा ते गेले रावळा मागे त्याने केले दगडाचे होटाळ. हरीने फिरवले रावळ. कोणतं देवस्थान? वा वा एवढंच फिरलं महाराज. ते काही साधे होते काय? ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज ब्राह्मण लोकांनी काढून दिलं. या अवस्था का बोलावं लागलं तुम्हाला? असणारे महाराजांनी वर्णन केलेलं आहे. या भंगामध्ये पुन्हा देवाला अवतार घ्यावा लागला. पुन्हा देवाला अवतार घ्यावा लागला. पुन्हा 12 वर्षे पाणी भरलं. कावडीने पाणी ज्या घरी वाहे चक्र पाणी अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याची पाय. निळवराय शरण गेले महाराज. काय सांगावं तुम्हाला? काही कळलं नाही आजच्या हिंदू धर्माच्या लोकांना. साधू कळाना. तुम्हाला घरातली बायको कळली? उभं राहून सांगा सत्कार करतो हार घालतो तुम्हाला. घरातली पत्नी आता ही झाकली मोठ लाखाची भाऊ. सौभाग्यवती होती ती. सद्गुरु करावा कुर्ताबाई मी सती. देवाला पाणी भरावं लागलं. फौजदारानं बायकोला सांगितलं आज मी त्या राजनाजवळ आहे. आज देवाचा हात धरल्याशिवाय राहणार नाही. फौजदार एवढं पुण्य ग त्याच्यात. तो देव देव तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी. वाजवी पांगुळ पायावीन सारुंगी मंजुळ पुढ तशी वाडी शिकविती धनी वेगळाची. असणारा तो भगवान परमात्मा आहे महाराज. फौजदारनं सांगितलं आज देवाचा हात धरतो. कावड जवळ आलेली देवाची. कावड घेऊन मंदिरात आले. तेवढ्या वेळा देवाने त्या फौजदाराच्या बायकोचा वेश धरला आणि फौजदारांना सांगितलं साहेब. तोवर कावड पडली. रांजण उचमळून आला. मग फौजदारांना पट्टा काढा घरी गेल्या. तुला कोणा सांगितलं होतं यायचं? त्याची बायको होती कधी? देवाने जो अवतार घेतला त्याच्या बायकोचा तेवढ्या पुरता. आणि मग सांगितलं मी आलेच नव्हते. कळला का देव तुम्हाला? आणि श्रेष्ठी कैशीची श्रेष्ठी. पोटभर खायचं. झालं तर झालं दर्शन नाही तर घरी यायचं. मोकारवाणी वाचणारी ती सेवा आहे. दुसरी 12 वाजते भागवत आणि तिसरी 12 वर्ष शिखंड्याच्या Wow.
रात्री हरिकीर्तना धोत्र धुतले. त्या दिवशी धोबीन मावशी आलीच नाही. देवाने धोत्र धुतली, गिरजा काकीची साडी धुतली. आणि ज्या वेळेला नाथांचं स्नान झालं ते त्या निवासामध्ये आले, त्या धोत्राचा त्या कपड्याचा सुगंध सुटलेला आहे महाराज. तेव्हा नाथाने सांगितलं धोबीन मावशीला घेऊन या, तिचा सत्कार करायचा आहे. फार सुंदर धुणं धुतलाच. ती धोबीन मावशी आणली महाराज, जवळ आणली. तिनं सांगितलं नाथाला मी आलीच नव्हती. तेव्हा गिरजा काकीला भगवंताचा हात धरला, ओळखीला हरी जिहला नाही मंदिर. महाराज हे कळलंच पाहिजे. आपल्याला नाही कळायचं. काही मेले त्यांना माहीत सुद्धा नाही आपण मेलो काय. महाराज विनोदी कीर्तन करता येतं, पण मावल्या बसेल इथं आता विनोदी शुद्ध कीर्तन करता येईल. करू का चालू? सन 1857 सालात आनंद झाला करवीर नगरात. शाहू राजाशी पुत्र विश्रांत, चंद्रमुगवला लक्ष्मी महाला. कीर्तन आहे कीर्तन. म्हणताना आता बाबा चालला हे लागायचं समाजात नंगनाच. अरे अरे काय उपयोग नाही. भगवंताकडं असणार आणि वैभव ते गिरजा काकीला कळलं. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन केलं. 3रं चरण
6 वाजले, अजून बरंच टाइम जायचा. काकड्याला चालू हो ना, काकडा चालू करू काकडा. हा ते पाठी नाही का पंढरपूर मध्ये ही महिला मंडळ द्रोण लावायची 3:45 वाजता. द्रोणामध्ये जोत राहते महाराज. तेव्हा त्या पंढरीमध्ये गातात महाराज, गोव्या गातात. उठा देवा पाठ झाली सत्वर, झाली सत्वर, घ्या लिंबालोणी साखर, आले मायाची नका देऊ अंतर, देऊ अंतर, घ्या लिंबालो. अशी अवस्था आहे महाराज. ही भक्ती आधी भक्तीने धरली आधी. वैरागी धर्म कळा पाहिजे, धर्म कळा. देव घरी आलेत ना हो. तुकाराम महाराजांना सगळं कळलं. भंडारा डोंगरावर गेले, गाथा केला महाराज. काही कुठं मठ नाही बांधलं. पायी गाठ्यामध्ये 1042 क्रमांकाचा अभंग आहे. तारी 80 जड काय पुढं उदकावरी जो दगड. माधव महाराज का वा वा, मार्गदर्शन आहे त्यांचं. आणि याला पोचलेलेच लोक लागत, मोगम नाही चालत. याला माहितगार लागतो, माहितगार. हे सगळे माहितगार मंडळी. मृदंगाचारी नाव काय तुमचं? ओम प्रकाश. वा, उठारून उदय प्रकाश झाला. वा वा वा, भाग्यवाने भाग्यवाने. माझंही भाग्य, तुम्ही माझा इथं साथ दिली, कार्यक्रम केलाय तुम्ही. असाच माझाही शेवटचा कार्यक्रम करा. शेवटचा कार्यक्रम आपल्या माहेरा जाईल मी आता. कुठपर्यंत थांबता महाराज? 85 वर्षाचे वय, अजून गाडी चालवायची. जगद्गुरु तुकाराम महाराज सेवा केली, अखंड हरिनाम सेवा केली, अखंड जप. हा, आणि त्या देवीला शस्त्र दिलं, आणि त्या शास्त्राचा वापर त्या मुलाने केलेला आहे महाराज. तेव्हा लोक जागे करता आले. समजलं का तुम्हाला? तेव्हा लोक जागे झाले. देशासाठी देह झिजविला, माया भूमीला मुक्त करण्याला पुढारी थोरासा लाभला. जागा केला देश झोपलेला, स्वातंत्र्याचा आवाज उठविला. तुकडे काय ते शस्त्र दिलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रमाण दिलेले ज्ञानदेव मंत्र. ये मी गोत्रवरी शास्त्र आहे. आणि त्या शास्त्राचा वापर काय काहीचा हरिपाठ पाठली मोठे गाव. 6 महिने त्यांनी क्लास केले. 6 महिन्यात कीर्तनकार होत असतो. अहो, हे जन्माची साधना केल्या, साधना झाल्या, कितीतरी वर्षे साधना केल्या, कितीतरी वर्षे यांना घासावा लागलं, तेव्हा गायनाचार्य झाले. इतकं सोपं आहे का टाळ वाजवणं आणि गायनाचार्य होणं म्हणजे? आणि तो 6 महिन्यामध्ये 3 महिन्यात गाडी बदलती. 3 महिन्याला वारकरी संप्रदाय. आणि वरून तुम्ही फकीर साधूच्या नादी लागणारे लोक आहे. फकीर साधूच्या काय सांगावं तुम्हाला? साधू ओळखलं गेलं पाहिजे म्हणून जातात त्यांनी. नुसतं मोगम नाही महाराज, ती सेवा घडली पाहिजे. सेवेशी तत्पर उभा ठाई ठाई, देव पूजे समय तिष्ठत असे. सेवेशी तत्पर उभे होते, देव उभे होते. आणि माणसाला कळना. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुंदर असं याच्यामध्ये या अभंगामध्ये निरूपण केलेलं आहे महाराज. मी दोघं थोडं बोललो. 1.25 तास झाले. तर 1.25 तास झाले. उद्या येवला तालुक्यामध्ये अंधार सुरलाय सकाळी. आणि 1.25 तास होऊन गेले. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं शेवटच्या चरणामध्ये. गमन माझ घडो त्यांची सेवा,
संघर्ष नगर श्री क्षेत्र संघर्ष नगर छत्रपती संभाजीनगर असणारा हा सोहळा या